हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 6, एकादशी व्रत आणि नामस्मरणाचे महात्म्य. भक्तांनो, अधिक मासात केलेले उपवास, जप आणि नामस्मरण अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विशेषतः एकादशी व्रत हे भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. आजच्या या पवित्र कथेत आपण जाणून घेणार आहोत एकादशीचे महत्त्व, नामस्मरणाची शक्ती, भक्तीने बदललेले जीवन. म्हणून हा अध्याय शेवटपर्यंत श्रद्धेने नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा हरे कृष्ण. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, एकादशी व्रत इतके श्रेष्ठ का मानले जाते? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, एकादशी ही पापांचा नाश करणारी आणि मन शुद्ध करणारी तिथी आहे. जो मनुष्य श्रद्धेने एकादशी व्रत करतो त्याच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते. पूर्वी एका गावात रामू नावाचा एक गरीब लाकूड तोड्या राहत होता. तो दिवसभर जंगलात जाऊन लाकूड तोडत असे आणि त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो अत्यंत प्रामाणिक होता, पण नेहमी दुःखी असायचा. एक दिवस तो जंगलात खूप थकला होता. एवढ्यात त्याला एका मंदिरातून भजनाचा आवाज ऐकू आला, हरे कृष्ण. मंदिरात गेल्यावर तेथे काही भक्त एकादशीचे व्रत करत भगवान विष्णूंचे नामस करताना रामूला दिसले. मंदिरातील एक वृद्ध संत रामूकडे पाहून म्हणाले, बाळा, जीवनातील दुःख दूर करायचे असेल तर भगवानाचे नामस्मरण कर. रामू म्हणाला, माझ्यासारख्या गरीब माणसाला भगवान स्वीकारतील? संत हसून म्हणाले, भगवानाला धन नको असते, त्यांना भक्ती प्रिय असते. अधिक मासातील एकादशी. त्यावेळी पवित्र अधिक मास सुरू होता. संतांनी रामूला सांगितले, या अधिक मासातील एकादशीला उपवास कर आणि हरे कृष्ण नाम जप कर. रामूने श्रद्धेने संकल्प केला. एकादशीच्या दिवशी तो पहाटे उठला, स्नान केले, दिवा लावला, हरे कृष्ण जप सुरू केला. दिवसभर तो उपवास करून भगवान विष्णूंचे नामस्मरण करत राहिला. त्या रात्री रामूला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याने पाहिले, दिव्य प्रकाशात भगवान श्री विष्णू प्रकट झाले आहेत. भगवान प्रेमाने म्हणाले, हे भक्त, तुझ्या श्रद्धेने केलेल्या एकादशी व्रत आणि नामस्मरणामुळे मी प्रसन्न झालो आहे. भगवान पुढे म्हणाले, जो भक्त मनापासून माझे नाव घेतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात. त्या दिवसानंतर रामूच्या जीवनात बदल होऊ लागला. त्याच्या मनातील भीती आणि चिंता कमी झाली. तो रोज नामस्मरण करू लागला. हळूहळू त्याला चांगले काम मिळाले. घरातील भांडणे कमी झाली. मनात शांतता निर्माण झाली. भक्तांनो, भगवानाचे नाव मनुष्याचे जीवन बदलण्याची ताकद ठेवते. शास्त्र सांगते, कलियुगात नामस्मरण हाच सर्वात सोपा मार्ग आहे. कारण मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात, भक्ती वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो.
एकादशी व्रत कसे करावे? अधिक मासातील एकादशीला पहाटे स्नान करा, भगवान विष्णूंची पूजा करा, शक्य असल्यास उपवास करा, फळाहार घ्या, भगवद्गीता वाचा, नाम जप करा. एकादशीला काय टाळावे? राग, खोटेपणा, वाद, तामसिक अन्न. अधिक मासातील विशेष मंत्र: ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. या मंत्रांचा जप अत्यंत पुण्यदायी मानला जातो. जर तुम्हाला मोठी पूजा शक्य नसेल तरी चिंता करू नका. एक माळ नामजप, एक दिवा, एक प्रामाणिक प्रार्थना, हेही भगवानापर्यंत पोहोचते. भक्तांनो, अधिक मास म्हणजे मन शुद्ध करण्याची संधी आहे. एकादशी व्रत आणि नामस्मरण हे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. भगवानाला फक्त एक गोष्ट प्रिय आहे, खरी भक्ती. भक्तांनो, एकादशी व्रत आणि नामस्मरणाचे महत्त्व आपण ऐकले, पण पुढे घडलेला प्रसंग रामूच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणारा होता. त्या दिवशीपासून रामू रोज सकाळी उठून भगवान विष्णूंचे नामस्मरण करू लागला. हरे कृष्ण. पूर्वी त्याच्या मनात नेहमी चिंता असायची, पण आता त्याच्या चेहऱ्यावर शांतता दिसू लागली. त्याची पत्नीही आश्चर्याने म्हणाली, तुमच्यात खूप बदल झाला आहे. रामू हसून म्हणाला, भगवानाचे नाव घेतल्यावर मन हलके होते. एक दिवस मंदिरातील वृद्ध संतांनी रामूला सांगितले, बाळा, फक्त स्वतःसाठी भक्ती करू नकोस, समाज सेवाही कर. त्या दिवसापासून रामू रोज मंदिर स्वच्छ करू लागला. दिवे लावणे, फुले अर्पण करणे, भजनात सहभागी होणे, हे सर्व तो आनंदाने करू लागला. त्या गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, पण मनाला शांती नव्हती. तो नेहमी रागावलेला असायचा. एक दिवस त्याने रामूला मंदिरात आनंदाने भजन करताना पाहिले. व्यापारी म्हणाला, तुझ्याकडे काहीच नाही तरी तू एवढा आनंदी कसा? रामू शांतपणे म्हणाला, पूर्वी माझ्याकडेही शांती नव्हती, पण भगवानाचे नामस्मरण माझे जीवन बदलून गेले. रामूच्या शब्दांचा व्यापाऱ्यावर खोल परिणाम झाला. अधिक मासातील एकादशीच्या दिवशी तोही मंदिरात गेला. पहिल्यांदाच त्याने मनापासून प्रार्थना केली, हरे कृष्ण. नाम जप करताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवले, खरा आनंद पैशात नाही तर भक्तीत आहे. भक्तांनो, भगवानाचे नाव मनुष्याच्या अंतःकरणाला शुद्ध करते. जेथे नामस्मरण असते, भक्ती असते, सत्संग असतो, तेथे नकारात्मकता टिकत नाही. वासुदेव सूतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. भक्तांनो, एकादशी व्रत म्हणजे फक्त उपवास नाही, तर मन शुद्ध करणे, वाईट विचार दूर करणे, भगवानाशी जोडले जाणे, हा त्याचा खरा अर्थ आहे. अधिक मासात श्रद्धेने केलेले नामस्मरण आणि विष्णू भक्ती जीवनात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा हरे कृष्ण. उद्या सकाळी आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय 7, दीपदान आणि भक्तीचे चमत्कार. तोपर्यंत भगवान विष्णूंच्या चरणी रहा.